हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही जोगन भाभीवरून सौंदत्ती रेणुका देवीच्या मेन मंदिराकडे चाललो आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही. इकडून तिकडून गाड्या येतात, खूप गर्दी होती. आणि ही जी कमान दिसते इथून रोड बेळगावला गेला आहे, सामरा रोड आहे तो, म्हणजे तिकडे डायरेक्ट बेळगावला गेला आहे. आणि गाड्या तर एवढ्या बंद पडल्या होत्या, म्हणजे पुढे दिसतील तुम्हाला. गरमीमुळे गाड्या खूप जणांच्या बंद पडल्या, तर आम्ही घाबरूनच आमची गाडी साईडला लावली होती, कारण बंद पडू नये म्हणून. कारण भयानक गर्दी होती, ट्रॅफिक जाम झालेली, उन्हामुळे गाड्या म्हणजे भरपूर गाड्या बंद पडत होत्या लोकांच्या. त्यामुळे मग आम्ही घाबरूनच आमची आधी गाडी बंद केली आणि साईडला थांबलो. कारण ऊन खूप होतं, त्यामुळे गाडीमध्ये जे काही पार्ट्स असतात ते इंजिनमध्ये वगैरे तापल्यामुळे ते गाडी बंद होत होती. भरपूर लोकांच्या गाड्या बंद पडल्यामुळे धक्का मारून पुढे न्याव्या लागल्या. आणि ते बघू शकता समोर तुम्हाला स्वामी महाराज दिसतात त्या गाडीवर. तर खूप भारी वाटतं असं, कुठे पण गेलं की स्वामी महाराजांचं दर्शन होतं, कुठे ना कुठे सोबत असतात नेहमी स्वामी महाराज, तर बरं वाटतं ते. तरी ते बैलगाड्या वगैरे बघू शकता की म्हणजे बरीच लोक गाड्या घेऊन येतात. ग्रामीण भागातील लोक आहेत तेच बैलगाडी वगैरे घेऊन येतात. कर्नाटकमध्ये भरपूर लोक आहेत असे जे 8-8 दिवस आधी निघालेले असतात तिकडे सौंदत्ती रेणुका देवीला यायला. तर ते मध्ये मध्ये थांबून वस्ती घेत, म्हणजे विश्रांती घेत, बैलांना वगैरे ताण नको द्यायला त्यासाठी थोडी विश्रांती घेत येत असतात. तर खूप गर्दी होती आणि गर्दीत खूप अडकलो होतो आम्ही, त्यामुळे आमची गाडी पण खूप लांब लावली होती. तर आम्ही रूम शोधत होतो. रूम म्हणजे लॉजिंग वगैरे आहे तिथे, रूम भरपूर आहेत, पण गर्दीमुळे म्हणजे पूर्ण झालेल्या, म्हणजे फुल झालेल्या, त्यामुळे आम्हाला भेटली नाही रूम. तर आम्ही अशा पत्र्याच्या लंबाण्यांच्या खोल्या असतात ना, तशा शोधत होतो, त्या पण फुल झालेल्या. तरी नशीब लकीली आम्हाला एक अशी शेड मारलेली ही रूम भेटली. आम्ही लगेच घेतली ती. 500 रुपये दिवसाला होते त्याचं भाडं. घेतली आणि गाडीतून सामान वगैरे आणलं, थोडंसं फ्रेश झालो आणि मार्केटमध्ये निघालो. कारण आम्हाला देवांचा म्हणजे देवीचा फोटो वगैरे घ्यायचा होता, परडी बदली करायची होती, त्यामुळे परडी घ्यायची होती, सगळं देवीचं सामान घ्यायचं होतं परडी भरण्यासाठी. त्यासाठी मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन थोडासा चहा घेऊन नंतर मग मार्केटमध्ये आलो होतो शॉपिंग करण्यासाठी. तर आई आम्हाला खूप लांब चालत घेऊन जात होती, कारण आम्ही जिथे होतो थांबलो होतो रूम घेऊन, तिकडून मार्केट खूपच लांब होतं. आणि आईच्या ओळखीचं म्हणजे माझ्या मम्मीच्या ओळखीचं एक दुकान होतं, तिथे सगळं म्हणजे भंडारा म्हणा किंवा देवीची परडी, चवार वगैरे जे काही कवड्यांची माळ वगैरे ते तिथे छान भेटत होतं. त्यासाठी आईनं मग आम्हाला त्यांच्या ओळखीची दुकानं घेऊन गेली. कारण आई दरवेळेस येते, इथेच येते, त्यामुळे ओळख झाली आहे चांगली त्या काकूंची, त्यामुळे मग इथे घेऊन आली. आणि खूप सुंदर अशी परडी वगैरे, खूप छान अशी वस्तू होत्या देवांच्या तिथे. तुम्ही बघू शकता चवार वगैरे किंवा हळदी कुंकू म्हणा, सगळं देवांच्या वस्तू छान होत्या. आणि तुम्हाला पुढे दिसेलच, आई खूप असं व्यवस्थित घेत होती सगळं बरोबर प्रॉपर परडी वगैरे. कारण आम्ही खूप वर्षांनी चेंज करतो आहे, कारण सासूबाईंना जायला जमलंच नाही वय झाल्यामुळे. तर खूप वर्षाने आलो होतो, म्हटलं एकदाच व्यवस्थित घेऊन जाऊ, आता परत कधी येणं होतं काय माहिती म्हणून. तर ह्या आजीबाई आहेत, त्यांचा मोठा जग होता, तर त्यांनी जगसाठी सगळं घेत होते परडी वगैरे मोठी बघून अशा. तर ह्या पण बेळगावच्याच आहेत, बेळगावच्या ग्रामीण भागातूनच आलेल्या आहेत त्या. म्हणजे त्या सांगत होत्या आम्ही असंच ऐकून आलो आहे वगैरे. तर ओळख होते अशी, जत्रेमध्ये वगैरे आपली माणसं भेटतात. सप्पाय बसणार, सप्पाय बसा, बसा, हा सप्पाय बसा. राहू दे राहू दे, असाच काढला व्हिडिओ. तर तुम्ही बघितलंच असाल, त्या आजीबाई बसल्या होत्या सगळ्या. किती सुंदर असा पदर वगैरे घेतला डोक्यावर. त्यांनी मला बोलत होत्या, तू फोटो काढतेस का? मी म्हटलं हां मी फोटो काढते आहे. तर थांब बोलतात, सफाई बसतो, सफाई म्हणजे आम्ही नीट बसतो. तर मला भारी वाटलं ते, कारण डोक्यावर पदर वगैरे घेऊन किती सुंदर अशा त्या फोटो काढा आमचा. नंतर बोलल्या, मी फोटो काढला, त्यांना दाखवलं सुद्धा. खूप भारी वाटलं मला आणि त्या खूप खुश झाल्या. आणि तुम्ही बघितलंच असाल त्यांचं म्हणजे किती एक्साइटमेंट होती त्यांच्याकडे, म्हणजे स्माईल किती भारी करत होत्या, खूप खुश होत्या त्या. ही शेवटची पिढी आहे आपली भारतीय संस्कृती जपणारी, असं मला वाटतं ह्या म्हाताऱ्या बायकांकडे बघून. तर इथे आम्ही सगळं सामान घेतलं, नंतर आलो. आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी डोंगरावर, पूर्ण अशी लोक कुठपर्यंत राहिली होती, जाऊन जाऊन लांबपर्यंत. आणि इकडे आवीला आमच्या फोन पाहिजे होता, त्याला तो छेंगाचा फोन म्हणतो ना, तो फोन पाहिजे होता. तर खूप खुश झाला तो, खूप पहिला आधी मागत होता तो, आम्ही दिलं नाही त्याला. काय म्हटलं, कधी म्हटलं का काय 50 रुपयाचा फोन घेऊन द्यायला, तर खुश झाला, माझा पहिला फोन म्हणतोय.
तर इकडे चादरी वगैरे घ्यायला आम्ही आलो, ब्लँकेट वगैरे, कारण आईने आमच्या घेऊन गेली होती 1000 रुपयाला 3. तर हे दादा बघू शकता तुम्ही, डोक्या चेहऱ्यावर हात ठेवत आहेत. तर आई ते चादरी घेऊन गेली होती आणि हे मुलं हाय करतात. ते मला विचारते तुमचं यूट्यूब चॅनल आहे का, इन्स्टावर टाकताय? मी म्हटलं यूट्यूबवर टाकते. ते चादरी वगैरे आम्ही बघत होतो, 1000 रुपयाला 3. तर हे ब्लँकेट गरमीमध्ये काहीच कामाचे नाहीत आणि मुंबईस काय ठिकाणी तर अजिबातच घेऊ नये. पण तरी पण मी गावी कधी ते गेलो किंवा आता लक्ष्मीची यात्रा यायला त्याच्यासाठी लागतील म्हणून मी 3 घेतल्या चादर आणि ब्लँकेटं. आणि ताईने वगैरे घेतली. आईने हे पिंक कलरची अशी घेऊन गेली होती, तर आम्हीसुद्धा घेतले. नंतर बेचाऱ्यांचं इथे सगळे ब्लँकेटचा ढिगारा पडला, कारण मागून कोणतरी धक्का मारला आणि हे सगळं पडलं. आधी तुम्ही व्हिडिओत बघितलं तसं पूर्ण लावला होता थर असा, आणि तिकडून मग कोणीतरी धक्का मारला आणि सगळं पडलं. तर इथे मिस्टरांनी घेतलंय ओझं. मी त्यांना म्हणत होते कर्नाटकातले बरे शोधताय तुम्ही, तुमचं काय लवकर होत नाही, मी पुढे जातो, तुम्ही या सावकाश म्हणून ते पुढे चाललेत. तर आम्ही इथे आलो आणि आम्ही थोडंसं बसलो, रिलॅक्स झालो. नंतर मग आम्ही परडी भरायला घेतली. देवीचं दर्शन का आम्हाला झालं नाही, म्हणजे बघितलं आम्ही, ट्राय केलं, पण खूप लाईन होती, खूप भरपूर लाईन होती. म्हटलं सकाळी उठून देवीच्या दर्शनाला आधी जाऊ, कारण आता वेळ झाला होता आणि इथनं जाता पण येत नव्हतं आम्हाला, आणि दर्शन घेतल्याशिवाय कसं जाणार म्हणून आम्ही राहिलो त्या दिवशी. तर इथे सासूबाई, मी आणि आईने मिळून परडी भरली आणि तिकडच्या बाजूच्या 2 बायकांना बोलवलं होतं. 5 परडी भरायची असतात. तर इथे त्याने उद्कार वगैरे घातला. नारळ घे गाय तो, हां नंतर घेणार. तर आम्ही थोडं म्हणजे संध्याकाळची वाट बघितली, बसलो वगैरे आम्ही गप्पा गोष्टी करत. नंतर मग सासूबाई आणि माझे मिस्टर वगैरे झोपले त्या रूममध्ये. नंतर मग आम्ही संध्याकाळी परत बाहेर पडलो शॉपिंग करण्यासाठी. म्हणजे संध्याकाळची एक मजा वेगळी असते, तुम्ही बघू शकता सगळीकडे लाईटिंग मस्त वाटत होतं. आणि इथे एक पंजाबी दादा आहेत, ते बघा कसे करतात. खूप दिलखुलास माणसं असतात. दादा एकदम पोज देत होते असे हे करून. मी म्हटलं आपका फोटो निकालो क्या, बोला नाही ऐसे ही मैंने पोज दिया. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याचा 3रा पार्ट मला वाटतं 2 दिवसांनी मी टाकेन, कारण हाच पार्ट खूप लेट आला आहे. तर खूप मोठा झाला असता व्लॉग, म्हणून मी हा थोडासा छोटा केला आहे आणि ह्याचा 2रा पार्ट मी टाकेन लवकरच. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू परत, बाय बाय.